नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचे जे काही दूध आहे तर ते आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो आणि त्यांचे दूध जास्त काळ कशा पद्धतीने टिकवू शकतो, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिली जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जारवार जरी पडलेला असेल तरी त्यांच्यामध्ये आपण न्यूट्राइन टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंच्या गर्भपिशवीची स्वच्छता करणे हे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, दुसरी जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना विटॅमिन्स मिनरलची कमतरता येत नाही. आपल्या पशूंचे दूध लवकर वाढते आणि ते जास्त काळ दूध त्या ठिकाणी आपल्याला देतात. मित्रांनो, तिसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंचे डिवॉर्मिंग करणे देखील खूप गरजेचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आहारामध्ये रुमेन बायपास फॅट असेल, रुमेन बायपास प्रोटीन असेल, यांचा त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये गूळ असेल, मेथी असेल यांसारख्या घरगुती उपाययोजना जरी त्या ठिकाणी केल्या तरीही आपल्याला निश्चितच चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.